कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे तुला 1000 वेळा सांगितलं हे गाणं बिणं हे फालतू धंदे बंद कर। पप्पा, हा? सिंगिंग इज माय पेन्शन. सिंगिंग इज माय पेन्शन पप्पा. अरे पॅशन असते रे, पॅशन म्हणतात त्याला, पेन्शन. अहो ते सोडा ना. हा. गाव का आता? नाही अजिबात नाही. तसं नाही, गाव का आता नाव आहे त्या रियालिटी शोच. हा त्याच्यात मी फायनल पर्यंत पोहोचलोय. हा. मला आता तुमचा सपोर्ट पाहिजे बस. मग मी काय गाऊ तुझ्या बरोबर? नाही, परीक्षकांना मारायची सुपर नाही दिली मी. मला रियालिटी शो मध्ये जिंकायचंय. मग मी काय करू? पप्पा, हा, मी त्यांना सांगितले आम्ही खूप गरीब आहोत. हा, माझे वडील मजुरीचं काम करतात. मी हा, ते लोक आपल्या घरी रियालिटी शूट करायला येणार आहेत. कुठं आपल्या बंगल्यावर? बंगल्यावर नाही, बंगल्याच्या पाठीमागे पटांगण आहे ना, तिथं मी 1 लाख रुपये देऊन झोपडी बांधून घेतली. काय दिमाग आहे यार. हा, गरिबी दाखवण्यासाठी 1 लाख रुपये खर्च करून झोपडी बांधली. वा, करावं लागतं पप्पा. हे बघ, मी माझं काम केलंय, तुमचं तुम्ही बघा. अरे पण मी काय करू ते सांग ना. तुम्ही काय करा, गरीबासारखे कपडे घाला आणि मजूर बनून त्यांच्या समोर या. अरे डोकं फिरलंय का तुझं? हा, तू दिसतो रे मजुरासारखा. हे असं राजबिंड सौंदर्य लपवू कुठं मी? तोंड काळं करा ना. म्हणजे असं धुळीनं असं भरवा ना तोंड. अरे पण असे शो जे असतात ना, ते टॅलेंटच्या भरोश्यावर जिंकायचे असतात की नाही? अहो पप्पा, असं करावं लागतं. हा रियालिटी शो आहे, त्याच्यात सगळं काही खरं नसतं. तू काय बोलतो? ही तुझी तुला तरी टोटल लागते का? रियालिटी शो मध्ये खरं नसतं म्हणजे काय? जाऊ द्या ना पप्पा, कुठं लोड घेताय? व्हा ना गरीब माझ्यासाठी. बस, याचे फालतू कामं करायला मला वेळ नाही आहे. आणि तुला पण सांगतो, तू ऑफिस जॉईन कर पटकन. अरे तुझी आई किटी पार्टीला दुबईला गेली रे, दुबईला. तिला जर कळलं ना का आपलं पोरग हे असे धंदे करते, तर तिकडे असं वाळू तोड खुपसून जीव देईल ती. अहो जाऊ दे ना, तिला बघू दे तिथं बुर्ज खलिफा. तुम्ही मला मदत करा ना. अरे काय पोरग आहेस तू? एवढ्या श्रीमंत बापाला गरीब करायला निघालस? हे नाही जमणार मला. ऐका ना पप्पा, असं नका ना करू. मी कधी काय मागितले का तुमच्याकडे? अरे मी द्यायला तयार होतो ना, पण तुझी लायकी नव्हती. इंटरनॅशनल स्कूल मध्ये टाकलं, 4थीत 2दा नापास झालास तू. मला ती शाळा आवडत नव्हती. का? कारण त्या शाळेच्या कॅन्टीन मध्ये वजडी पाव नाही मिळायचा. तुझ्या मेंदूत ना वजडी पाव भरलेला आहे नुसता. हो, पण माझ्या गळ्यात करकोच आहे, तो बघा ना. अरे कोकिळ असतं रे, करकोचा कुठून काय? तेच ते कोकिळा. एकदा का मी कॉम्पिटिशन जिंकलो ना, मी मोठा सिंगर होणार पप्पा. काय सिंगर होणार? हे तुझे धंदे तूच कर, मी तुझ्या याच्यात सहभागी नाहीये. मी चाललोय बस. काय बाप आहे रे माझा, मला जरा पण मदत करत नाही. साहेब, काय काम असलं तर या राव. काय काम असलं तर साहेब, मला न्या कामाला. वाघी नाही मी. माझी काय सर्कस आहे का? तुला रिंग मधून उडी मारायला नेऊ? अहो वाटल्या सर्कस काढा, पण काम द्या हो. मला न्या ना, 1000 रुपये देतो मी. मला द्या. काय बसा रे, काय नाही माझ्याकडे. माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? मला द्या ना. नाव घ्या. सुवर्णकथा. नाही रे, सुवर्णलता रे, हसू नको रे. बघितलं, तुमच्यावरती केस होऊ शकते. आता याला ते सुवर्णलता म्हणता येत नाही, माझ्यावर केस कशी काय होणार? हा तो अत्यंत सिरियस इश्यू आहे ना. काय सर? या माणसाला काय नाव घेतलं तुम्ही? सुवर्णलता. हे नाव घेता येत नाही, त्याच्यामुळे हा समाज त्याच्यावरती हसला. त्याच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याच्यामुळे हा माणूस तुमच्यावरती केस करू शकतो. कळलं? उगाच लोकांच्या भावना दुखावू नका. तुम्ही नाव बदला, सिंपल नाव ठेवा. काहीतरी तुला काय नाव पाहिजे? अस्मिता रोकडे. अस्मिता रोकडे हे नाव सुवर्णलता एवढंच कठीण आहे. तुझं बहुतेक खूप कठीण आहे, लक्षात घ्या. काय का तुम्ही काहीतरी असं नाव ठेवा ना, सिंपल. पिंकी, आरची. नाहीतर आरची चालेल. स्टॉप करा. हा चालेल, तुम्हाला चालेल तर मला चला.
आर्ची तर आर्ची तिच्या वडिलाबरोबर कन्स्ट्रक्शन साईडला येते. मस्त आहे, चांगला आहे. आता. हा प्लॉट चांगला आहे. हा आणि मग काय होतं की ते बघत असतात. तर हा जो आपला अर्जुन गायकवाड आहे सर, हा वरती काम करत असते. मजूर दाखवला ना आपण त्याला. तर मजूर त्याच्या हातामध्ये वीट असते सर. तर त्याचा असा सर तोल जातो आणि ते वीट खाली पडते आणि लगेच पोरीचा बाप म्हणतो की अरे या अर्जुनचा काही नेमच नाही. हे आहे सर. रिजेक्ट. अरे याच्यामध्ये काय सर रिजेक्ट करण्यासाठी? अरे एवढा मोठा तो धरुंधर अर्जुन आणि त्याचा नेम चुकतो. एवढा मोठा धरुंधर तो बोलतो मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. त्याचा नेम चुकणार आहे का? ऍक्च्युली सर तो अर्जुन वेगळा, आपला अर्जुन वेगळा आणि ते धरुंधर नाही आहे सर, ते धनुर्धारी असा शब्द आहे तो. हा म्हणजे आम्ही येडे आहे. म्हणजे मी येडा आहे, आमचा अभ्यास नाही, आम्ही उगा तिथं खुर्ची उभवायला बसलो इकडे आहे ना. आम्हाला याचा पिक्चर कॅन्सल करतो. ऐका सर. नाही तर धरुंधर काय हरकत नाही सर. काय एरियात म्हणतात. देऊन टाका मग परमिशन. अशी कशी परमिशन देणार ना? का सर? स्टोरी कळली पाहिजे मला. स्टोरी सांगा तुम्ही पटकन. नाही पुढे काही नाही, आपण सर एक ड्रीम सिक्वेन्स टाकलेला आहे. ड्रीम सिक्वेन्स एकदम बेस्ट. म्हणजे हिरोईन म्हणते की माझ्या स्वप्नातला राजकुमार असा घोड्यावर बसून येणार आणि कट्टू आपण दाखवतोय का हिरो घोड्यावर बसून येतो ढकला आणि नंतर आपल्याला कळतंय की तो गाढवावर बसून स्वप्न बघत होता. सगळे लोक त्याला हसतात आजूबाजूचे गाढवावर बघून. असं थोडस कॉमेडी करण्याची आपण प्रयत्न केलेला आहे सर त्यामध्ये. हा ड्रीम सिक्वेन्स काढून टाका तुम्ही. का सर? म्हणजे काय तुम्ही नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न करताय? की घोडा हा उच्च आहे आणि गाढव हा खालच्या पातळीचा आहे. हा वर हा खाली. म्हणजे समाजामध्ये तुम्ही एक दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. हे चालणार नाही. समाज हे चालणार आहे? समाजात दुही निर्माण झालेली नाही ना. बघा तू काही बोललाच नाही पण तो. समाजाला स्वतःचं मत नसतं, ते आपण निर्माण करायचं असतं. फिल्म मेकर म्हणून आपली जबाबदारी आहे. कळलं? हा सीन काढून टाका. पुढचं सांगा. पुढचं काय आता म्हणजे सांगा. मग पुढे काहीतरी असेल ना ते सांगा ना. पुढे सर काय होते की हिरोईनचे वडील आहे ना हिरोला मारतात सर आणि मग हिरो ओरडतो आणि म्हणतो की अरे मी काहीच करू शकत नाही, हाच माझा न्यूनगंड आहे. शिव्या नाही करणार. तुम्ही कट करू नका. शिवी कुठे आहे सर? तुम्ही बोललात ना ते आहे ते न्यूनगंड. हे बोलू नका तुम्ही. शिवी नाही चालत आपल्याला. अहो सर ऐका, न्यूनगंड म्हणजे शिवी नसते. न्यूनगंड म्हणजे कमतरता. म्हणजे बाबा हे आपण करू शकत नाही, हे माझी न्यूनगंड असं तो. तुम्ही कन्फर्म आहे त्याच्यावर? कन्फर्म आहे सर, शिवी नाही आहे सर ते. इकडे हे जे बोलतोय ते न्यूनगंड हे म्हणजे काय माहित नाही. न्यूनगंड शिवी नाही. काय करताय तुम्ही? कन्फ्यूज करताय ऑडियन्सला. सरळ साधं सोपं कळेल असं घ्या ना. हे काढून टाका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.